शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी घेऊन लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते देखील जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। मला सांगा, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी घेऊन तुम्ही रास्ता रोको आंदोलन करतायत, काय शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो या आंदोलनासाठी आणि किती आवश्यकता आहे कर्जमुक्तीची? माननीय रघुनाथदादा पाटलांनी सांगितलं होतं 14 एप्रिलपर्यंत जर कर्जमाफी झाली नाही तर लातूरहून बाहेर जाणारा भाजीपाला, दूध, फळ सगळे बंद करा म्हणून सांगितलं होतं। त्याच्या आदेशाप्रमाणे आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलं आहे। याचं कारण म्हणजे सरकार सत्तेत आलं काय, कर्जमाफीच्या मुद्द्यावर कर्जमाफी करतो म्हणले, सोयाबीनला 8,000 भाव देतो म्हणले, कापसाला 8,000 भाव देतो म्हणले, उसाला 4,000 भाव देतो म्हणले, असे आश्वाने भरपूर दिले, अशी गाजरं दाखवले, मोठे मोठे गाजरं दाखवून सत्तेत आल्यावर सगळे विसरून गेले आणि कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आज मी शेतकरी गोळा केलेले आहेत। आता उन्हाच्या वेळी असे म्हातारे शेतकरी खूप आलेले आहेत, तरुण शेतकरी आले आहेत, आमचे कालदास आपेड आलेले आहेत, मराठवाडा अध्यक्ष। जर कर्जमाफी नाही झाली तर आम्ही सामुदायिक आत्मदहन करू। आज मी जे ड्रेस घातला होता तो कापूस, त्या कापसाला आग लागली होती, मला ते भाजलंय, ते पळलंय मला। आम्ही जर इथून पुढे काय झालं सरकार जबाबदार। इथून पुढे लातूरच्या बाजारपेठेतून पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांकडे जाणारा जो भाजीपाला आणि दूध आहे ते तुर्तास शेतकरी संघटनेनं बंद करा, पाठवू नका, अशा प्रकारचं आवाहन केलं आहे। मला सांगा, या आंदोलनामागची काय भूमिका? आपण 19 मार्च 2025 रोजी या सरकारला इशारा दिला होता। पुण्यामधून मोठा मोर्चा काढून त्यांना सांगितलं होतं की जर साखर कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द करा, तुमच्या संपूर्ण शेतकऱ्यांचं तुम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्याचं कर्जमुक्त करा। ह्या प्रमुख भूमिकेवर जर का तुम्ही नाही केलं तर आम्ही 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याच्या नंतर शहरांना होणारा अन्नधान्याचा पुरवठा असेल, दूध असेल, भाजीपाला असेल, हा पुरवठा आम्ही थांबवू, अशा पद्धतीचा आम्ही इशारा दिला होता। आज हे त्याची पहिली सुरुवात आहे। लातूर जिल्ह्यातून गावागावातून इथून पुढं आंदोलन हे गाव पातळीवर सुरू होणार आहे। गावातून येणारा दूध पुरवठाच आम्ही बंद करू, भाजीपाला आम्ही बंद करू, बाजारात येणारं अन्नधान्य बंद करू आणि शहराला मग काय तुम्ही खाऊ घालता। कर्जमुक्ती ही एकमेव मागणी आहे। कर्जमुक्ती ही एकमेव मागणी, कारण कर्जमुक्त करणे म्हणजे शेतकऱ्यावर पुन्हा कर्ज होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था तयार करणं। इथं आता यावर्षी विम्याचा प्रश्न आहे। आपण जर लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं जे आंदोलन आहे दिवसेंदिवस उग्र होताना पाहायला मिळत आहे। महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर।